नवीन वसाहतीतून कचरा गाडी झाली गायब। गाडीवाला आया घर से कचरा निकाल, धून ऐकण्यासाठी घरातील बायका झाल्या आतुर। सकाळी ठीक 9 ते 11 वाजे दरम्यान नेहमी कानावर येणारा सूर, गाडीवाला आया घर से कचरा निकाल, याची जणू काही घरातील बायकांना सवय झाली होती। सकाळी 9 ते 11 वाजे दरम्यान कचरा गाडी आपल्या घरासमोर कधी येईल आणि आपण कचरा टाकू असं बायकांना व्हायचं। त्या हिशोबानेच घरातील कचरा हा साठवून ठेवला जात होता। मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून हा सूरच गायब झाला आहे आणि घरातील कचरा देखील कुठे टाकावा असा गहन प्रश्न शहरातील प्रत्येक घरातील बायकांना तसेच पुरुषांना पडला आहे। तळोदा नगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी गल्लीबोळात घंटागाड्या फिरवण्यात येत होत्या। या गाड्यांमध्ये सुरबद्ध असं गाणं होतं, ज्याचे बोल होते, गाडीवाला आया घर से कचरा निकाल। ही धून कानावर पडताच घरातून कचरा घेऊन माणसं किंवा घरातल्या बायका अंगणात येत होत्या आणि कचरा गाडीत टाकत होत्या। हे दृश्य सर्वत्र नजरेस पडत होते। मात्र हे चित्र गेल्या 1.5 महिन्यापासून दुरापास्त झाले आहे। घंट्या गाड्या गेल्या तरी कुठे असा प्रश्न सर्वांना समोर येऊन ठेपला आहे। काही का असेना, मात्र या गाड्यांनी प्रत्येकाला सवय लावली होती की घरातील कचरा तुम्ही भरून ठेवा, साठवून ठेवा, गाडी आल्यानंतर आपोआप तो संकलित केला जाईल। परंतु गाडीच येत नसल्याने कचरा घरात साठवून आहे। काही नागरिक तो कचरा जाळतात, मात्र ओला कचरा जाळता येत नसल्यामुळे लांबवर जाऊन कुठेतरी तो कचरा फेकत आहेत। असे काय झाले की गाड्या बंद झाल्यात? याला नगरपालिका प्रशासन जबाबदार की अजून कोणी? मात्र गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाच्या हाती सत्ता असल्याने प्रशासनाचा या ठिकाणी सर्वच मनमानी कारभार सुरू आहे। गावात रस्त्यात धुळीचे साम्राज्य देखील वाढले आहे। तर सामान्य नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न बळावला आहे। असे असतानाही प्रशासन गप्प का? पालिकेवर सत्ताधारी विरोधक असले तर त्यांना काहीतरी जाब विचारता येतो। मात्र या ठिकाणी प्रशासन कारभार चालवत असल्याने जाब विचारला तरी त्यावर कोणी काही बोलायला तयार होत नाही किंवा उडवाउडवीची उत्तरे देऊन तो प्रश्न रेंगाळला जातो। त्यामुळे नगरपालिकेवर सत्ता असणे जरुरी आहे, ती कुठल्याही पक्षाची असो। मात्र सत्ताधारी असल्यानंतर नागरिकांना त्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचविता येतात आणि त्यावर काहीतरी उपाययोजना होते। म्हणून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा देखील जनतेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे। त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता कचरा गाड्या त्वरित चालू कराव्यात अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे। अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा गर्भित इशारा नवीन वसाहतीतील नागरिकांकडून देण्यात येत आहे।